रेकीचे ग्रेट ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसवे, वासंतीताई, मास्टर चेन लेन यांचे खूप आभार। श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायातले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजेलिक लाइटनिंग, सकारा रेज, या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी। या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे। सगळ्यांनी खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा। पाण्याच्या ग्लासवर रेकीचे चिन्ह काढायला घ्यायचे। आधी ओम काढा, राम नाम काढायचे, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे, मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचे। हॉन्शा झेशोने, हॉन्शा झेशोने, हॉन्शा झेशोने। हार्मोनीचं चिन्ह काढा, सेहेकी सेहेकी सेहेकी। रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी हार्टचं चिन्ह काढा, हार्ट हार्ट हार्ट, आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचे। रश्मी तुला जमत असेल तर, नाही तर मग रात्री काढ। डायक्योमो डायक्योमो डायक्योमो। पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या। उजवा हात आपला पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा। रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची। आत्ता ह्या क्षणाला आपण निर्विचार आहोत। आपला कोणावरही राग नाहीये, आपण कशाचीही चिंता करत नाहीये। आपलं काम आपण अगदी लक्षपूर्वक करत आहोत। आत्तापर्यंत आपल्या मिळालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीचे आपण आभारी आहोत। आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण आपले प्रेम आहे। या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत। या शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे। दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे। चोळून आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे। आज हनुमान जयंतीचा सुंदर दिवस। हनुमानजींना आज्ञाचक्रातनं बघायचे। डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत। वायुपुत्र, पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार। बघा 12 वाजताची वेळ, राम जन्माची वेळ, आणि आज पहाटे सूर्योदयाच्या वेळेला श्री हनुमानजींचा जन्म झालाय। रामाचे थोर भक्त श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार। बघा आपल्या शरीरामध्ये वायूचे नियंत्रण, वायूचे विविध प्रकार, प्राणवायू, नागवायू, अपान वायू, उदान वायू, व्यान वायू, त्याचे उपप्राण क्रिकल, देवदत्त, धनंजय, या सगळ्या वायूंचे खूप आभार। त्या प्रत्येक वायूमध्ये सूक्ष्म स्वरूपात श्री हनुमानजी आहेत। या पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार। बघा एकार्थ साथ श्रीरामांना
त्यांच्याद्वारे आपल्याला हनुमानजींचे भरपूर आशीर्वाद मिळत आहेत. आजच्या सुंदर दिवशी खोल श्वास घ्या आणि हनुमानजींचा जप करायचा आहे. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमते प्रचोदयात्. हनुमानजींचे खूप आभार. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, भीमासारखी शक्ती ज्यांच्याकडे आहे, जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळेस सूर्योदयाच्या वेळी लालबुंद सूर्याचा गोळा बघून त्या बाल हनुमानांनी सूर्यनारायणाकडे झेप घेतली. त्यावेळेस इंद्रदेवांनी भयभीत होऊन त्यांच्यावर वज्राचा प्रहार केला आणि तो त्यांच्या हनुवटीला लागून हनुमानजी खाली पडले. त्यावेळेस त्यांच्या वडिलांना वायुदेवतेला राग आला आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये वायू चलन थांबवले. सगळे देव भयभीत होऊन वायुदेवतांची माफी मागायला लागले. त्यावेळेस त्यांनी त्यांना माफ केले आणि इंद्रदेवांनी आशीर्वाद दिला की वज्र हनुमान म्हणजे वज्राने कुठल्याही शस्त्राने हनुमानजींना काही होणार नाही, असे चिरंजीवत्व लाभलेले श्री हनुमानजी वज्र हनुमान मारुती त्यांच्या हनुवटीला लागले होते, म्हणून त्यांना हनुमान म्हणण्यात येते. वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही साईडनी ठेवा. वनारी शब्द म्हणजे वनात फिरणारे. ज्या वेळेस सीता मैया रावणाच्या ताब्यामध्ये होत्या, ज्या वनामध्ये त्यावेळेस होत्या, त्यावेळेस हनुमानजी त्यांचा शोध करत अशोक वनात पोहोचले आणि तिथे त्यांनी रावणाला सूचना देण्यासाठी थोडेसे वन पेटवले, म्हणून त्यांना वनारी म्हणण्यात येते. अंजनी सूता, बघा अंजनी त्यांची माता, अंजनीचा पुत्र म्हणजे हनुमानजी. यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. बघा आपल्या प्रत्येक अवयवामध्ये वायू रूपामध्ये हनुमानजी आहेत. खूप आभार हनुमानांचे. या सुंदर जपाद्वारे सावकाश दोन्ही हात आपल्या कानावर ठेवायचे. चांगल्या श्रवण शक्तीचे आभार मानायचे. अशीच चांगली श्रवण शक्ती सीता मैयाची जेव्हा त्या अशोक वनात बसल्या होत्या, तेव्हा हनुमानजी आपली ओळख पटवण्यासाठी सुंदर असे श्रीरामांचे भजन गायला लागले. श्रीराम जय जय राम. ते ऐकून सीता मैयांना ती खून पटली आणि त्यांना कळाले की श्रीरामांचे दूत रामदूता प्रभंजना माझा शोध घेत इथे आलेले आहेत आणि त्या निर्धास्त झाल्या. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बाळे. महाबळी
ज्यांच्यामध्ये भरपूर बलशक्ती आहे असे महाबळी प्राणदाता श्रीराम आणि रावणांच्या युद्धामध्ये जेव्हा शक्ती लागून श्री लक्ष्मण मूर्छित झाले त्यावेळेस त्यांना प्राण देणारे होते ते होते श्री हनुमानजी. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. सकळा म्हणजे बघा, आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस आपल्याला पण माहिती नसते आपल्याला कधी जाग येईल, पण वायुरूपात असलेले श्री हनुमानजी आपल्याला त्या वेळेला बरोबर उठवतात. म्हणून सकळा उठवी बळे. त्या हनुमानजींचे खूप आभार ह्या सुंदर जपाद्वारे. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. खूप आभार श्री हनुमानजींचे. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा. बघा, सुंदर विचारांद्वारे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे श्री हनुमानजी विविध लीला दाखवत आहेत. सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. बघा, सगळ्यांचे दुःख हरण करणारे, सौख्याला आणणारे दूत वैष्णव गायका. असे दूत वैष्णव. वैष्णव म्हणजे दुसऱ्यांचे दुःख बघून ज्यांना पाझर फुटतो असे वैष्णव, जे दुसऱ्यांना मदत करतात असे वैष्णव गायका. आपल्या गायनाने जे दुसऱ्यांचे दुःख हरण करतात अशी ज्यांना उपमा मिळालेली आहे असे श्री हनुमानजी. खूप आभार आपल्या चांगल्या विचारांचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे या सुंदर जपाद्वारे. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. बघा, दीनांचे जे नाथ आहेत, हरिरूपा. हरी म्हणजे जे दुःखाचे हरण करतात असे श्री हनुमानजी हरिरूपा. सुंदरा जगदंतरा. बघा, हनुमानजींची विविध रूपे, त्यांचे वेगळेपण, ते दरवेळेस आपल्याला खूप सुंदर भासतात असे सुंदरा जगदंतरा. सगळ्या जगाला जे मान्य आहे, सगळ्या जगामध्ये हनुमानजींचे उपासना करतात, त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. बघा, भक्ती करावी तर हनुमानजींसारखी आणि शक्ती असावी तर हनुमानजींसारखी. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात मागच्या बाजूने ठेवा. माकड हाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा, जिच्यावर 7ही चक्र विसावलेली आहेत. त्या 7ही चक्रांवर हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या कल्पनेमधले हनुमानजी 7ही चक्रांवर या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात विराजमान झालेले आहेत.
पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना. पाताल देवता म्हणजे बघा, जेव्हा श्रीराम आणि रावणांचे युद्ध सुरू होते, खडा पहारा देत होते श्री हनुमानजी, तरी पण पाताळामध्ये असलेल्या आही आणि मही राक्षसांनी गुप्तरित्या श्रीराम आणि लक्ष्मणांचे हरण केले आणि त्यांना पाताळ लोकात ठेवल्या. त्यावेळेस श्री हनुमानजी होते, त्यांनी शोध लावून पाताळामधून त्या दोघांनाही ते घेऊन आले. असे पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना. भव्य सिंदूर, सिंदूर म्हणजे केशरी रंग, त्या शेंदुराचा आणि हनुमानजींचा अगदी जवळचा संबंध. शेंदूर आपण हनुमानजींना लावतात, जे त्यागाचे प्रतीक आहे, मांगल्याचे प्रतीक आहे. असा भव्य सिंदूर लेपना. बघा, सुवासनी आपल्या भांगामध्ये सेंदूर लावतात, कुंकू लावतात, जे त्यागाचे प्रतीक आहे. असे पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश दोन्ही हात आपल्या खांद्यांवर ठेवायचे. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. लोकांचे जे नाथ आहेत, जगन्नाथ आहेत, सगळ्या जगाचे नाथ असलेले, प्राणनाथा पुरातना. बघा, फक्त त्या रामायणामध्येच त्यांचे अस्तित्व आहे का? असे मानण्यात येते की विष्णू अवतारामधील श्रीरामांना मदत करण्यासाठी शंकर देवांचाच रुद्र अवतार म्हणजे श्री हनुमानजी यांनी रामायणामध्ये अवतार घेतला. पण ते अनादिकालापासून श्री विष्णूंसोबत आहेत, म्हणून इथे पुरातना हा शब्द वापरला आहे. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. अशा या हनुमानजींचे आकाश तत्वाद्वारे आपल्या विशुद्ध चक्राचे व्यवस्थित संवर्धन सुरू आहे. या आकाश तत्वारूपी श्री हनुमानजींचे खूप आभार. आपल्या शरीरामध्ये जिथे पोकळी आहे तिथे भरले आहे हनुमान रूपी वायू तत्व, आकाश तत्व. या आकाश तत्वाचे प्रत्येक क्षणाला आभार. सावकाश दोन्ही हात आपल्या दंडांवर घ्या. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. बघा, अतिशय पुण्य असलेले, पुण्यात्मा, पुण्यशीला, ज्यांचे शील अतिशय पुण्य आहे. बघा, मनुष्य योनी 3 प्रकारे पाप करत असते. एक शरीराद्वारे, एक तुम्ही वाचा म्हणजे जर चांगले कोणाबद्दल बोलत असाल तर ती आपली वाचा, आणि जर तुम्ही कोणाचा शारीरिक घात केला तर ते शरीर. या 3 द्वारे तुम्ही पाप करत असता. पण ह्या सगळ्या पापाचे निर्मूलन होते जेव्हा तुम्ही श्री हनुमानजींचे स्मरण करता, ज्यांचे शील अतिशय पवित्र आहे. म्हणून कुठलीही कृती करण्याअगोदर, बोलण्याअगोदर मनामध्ये नेहमी चांगले विचारच ठेवा. हनुमानजींसारखे पवित्र विचार करताना मानसिक, शारीरिक, भावनिक पूर्ण विचार चांगलेच करा. पुण्यशीला, ज्यांचे शील पण पवित्र आहे, असे श्री हनुमानजी. पावना परितोषिका, असे हे पावन परितोषिका. इतकी छान त्यांना उपमा लाभलेली आहे. त्याप्रमाणे आपले शील ठेवा. त्या हनुमानजींना एक आर्तसाद. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि
तन्नो हनुमत प्रचोदयात. खूप आभार प्रत्येक क्षणाला हनुमानजींचे. सावकाश दोन्ही हात आपल्या मनगटांवर ठेवायचे. कल्पनेतनं आपल्या तळहातावर ओम काढा, राम नाम काढा, रेखेची चिन्ह काढा. खूप आभार ह्या पारंपरिक रेखी चिन्हांचे, श्री हनुमानजींचे. ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे. बघा, जेव्हा युद्ध सुरू होते त्या ध्वजावर आरूढ झालेले आहेत हनुमानजी. आणि ध्वजांगे उचली बाहो म्हणजे ध्वजाला त्यांनी आपल्या हातात घेतलेले आहे. आणि त्याद्वारे आवेशे लोटला पुढे, आवेशाने ते पुढे पुढे चाललेले आहेत. खूप आभार श्री हनुमानजींचे. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. सावकाश दोन्ही हात बरोबर छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहे. बघा, छातीच्या मध्यस्थानी आहे शंकर देवांचे स्थान. यम हा बीजमंत्र इथे आहे. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. काळाग्नी आणि काळ रुद्राग्नी हे यमाचे स्वरूप. असे काळ आपल्या श्वासावर, प्राणवायूवर ज्यांचे नियंत्रण आहे अशी यमाची देवता ही काळाग्नी काळ रुद्राग्नीच्या स्वरूपात आहे. देखता कापती भय म्हणजे श्री हनुमानजींचे रूप बघून काळाग्नी काळ रुद्राग्नी पण भयभीत झालेले आहे. असा त्यांचा युद्धामध्ये आवेश आहे. खूप आभार श्री हनुमानजींचे या सुंदर जपाद्वारे. ओम अंजनाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा. ब्रह्मांडे मायले नेनो आवळे दंतपंगती. जर बघा, सगळे ब्रह्मांड पण सामावून जाईल असे त्यांचे मुख आणि त्याच्यामधून त्यांनी दात आवळलेले आहेत. जो कोणी शत्रू त्यांच्या समोर येईल त्या सगळ्यांना चिरडून टाकण्याची क्षमता, एवढी शक्ती हनुमानजींमध्ये आहे. बघा, आपल्या रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे पवनपुत्र हनुमानजींच्या कृपेमुळे अगदी व्यवस्थित सुरू आहे. बघा, साक्षात श्री हनुमानजी आपल्या हृदयामध्ये स्वार झालेले आहेत. त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत. त्या वायुपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांमध्ये जात आहे. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे. ज्यांच्या डोळ्यामध्ये भरपूर आग असली, आग ओतत ते चाललेले आहेत. त्यांच्या डोळे लाल लाल झालेले आहेत. भ्रुकुटी एकदम ताठ झालेल्या आहेत. असे रुद्र अवतारामधील हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार. बघा, ह्या शंकर देवांच्या रुद्र अवताराचे खूप आभार. या रुद्र अवताराद्वारे जे कोणी म्हणजे श्री रावण आणि जे इतर कोणी आहेत युद्धामध्ये श्रीरामांसमोर समोर आलेले, ते सगळे जळून जात आहेत श्री हनुमानजींपुढे. या रुद्र अवताराला मनापासून डोकं टेकून नमस्कार. बघा, आपल्या शरीरामध्ये असलेले अहंकार रूपी, आळस रूपी विविध दुर्गुण
त्यांचा भस्म झालेला आहे श्री हनुमानजींपुढे. असे हा वायुदेवतेचे प्रत्येक क्षणाला आभार. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. पुच्छते मुरडिले माथा किरीट कुंडले वरी. बघा, ज्यांच्या शेपटीमध्ये अशी शक्ती सामावली आहे की सगळं जणू काही सगळ्यांना ते त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतात आणि त्यांच्या माथ्याजवळ ती शेपूट आलेली आहे. पुच्छते मुरडिले माथा. बघा, इतकी शक्ती हनुमानजींमध्ये आहे. किरीट कुंडले बरी. ज्यांच्या मस्तकी सुंदर असा मुकुट आहे. कुंडले ज्यांनी कानामध्ये धारण केलेली आहे, त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. सुवर्णप्रमाणे सुंदर प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे. त्याद्वारे अग्नी तत्व अतिशय जागृत झालेले आहे. अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सुवर्णकटिका सोटी म्हणजे त्यांनी जो मेखला धारण केलेला आहे तो सुवर्णाचा आहे आणि त्याला सुंदर अशा छोट्या घंटा आहे. ज्या घंटेचा नाद हनुमानजी वायुवेगाप्रमाणे जिथे जात आहे तिथे तो घंटानाद पसरतो आहे. ज्याप्रमाणे घरात आपण घंटानाद करतो, घंटी वाजवतो, त्याद्वारे असे मानण्यात येते की सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडतात. अशा जिथे जिथे वायुपुत्र हनुमानजी जात आहेत तिथे सगळ्या वाईट शक्ती ह्या जळून जात आहेत त्यांच्या दिव्य प्रकाशामुळे. अशा त्या बलशाली हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. बघा, मणिपूर चक्र म्हणजे सूक्ष्म अवतार श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे. श्रीराम आणि सीता मैया, श्री लक्ष्मण यांना बघण्याचा प्रयत्न करा. श्रीरामांच्या पायाशी श्री हनुमान विराजमान झालेले आहेत. त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. खोल श्वास घ्या. श्रीरामांचं उच्चारण करा. राम राम श्रीराम जय राम जय जय राम. बघा, जिथे राम तिथे श्री हनुमानजी. मणिपूर चक्रावर सगळे पंचायतान बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. सुंदर असा भगवा प्रकाश, त्या भगव्या प्रकाशात श्री हनुमानजींना बघा. कल्पना करा, भरपूर सेंदूर आपण श्री हनुमानजींना लावलेला आहे. त्या भगव्या प्रकाशामधून आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहे. मांगल्याचे आशीर्वाद, कल्याणाचे आशीर्वाद. बघा, जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वाधिष्ठान चक्रामध्ये आधी व्यवस्थित सुरू आहे. पूर्ण भगव्या प्रकाशात आपल्या शरीराला बघा. जलतत्व पवित्र भूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा
याच्यामध्ये उच्च स्थानी असणाऱ्या नर्मदा मैयाचे खूप आभार. सगळे जीव जंतू, सजीव निर्जीव, सगळ्या देवी देवता, सगळ्यांच्या पापाचे निर्मूलन होते ते फक्त ह्या नर्मदा मैयाद्वारे, जलाद्वारे. अशा पवित्र नर्मदा मैयाचे, ब्रह्मचारिणीचे खूप आभार. जिचा संबंध आहे ब्रह्मदेवांशी, जी शिवपुत्री आहे, जिचा उगम हा बेढा घाट मध्य प्रदेशमधनं आहे. खूप आभार नर्मदा मैयाचे. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार. ठकारे पर्वत ऐसा नेटका सडपा तळू. ठकारे पर्वत ऐसा म्हणजे बघा, पर्वताप्रमाणे श्री हनुमानजी आपल्या विशालकाय स्वरूपात आपल्या समोर उभ्या आहेत. नेटका सडपा तळू. बघा, ज्यांचे शरीर अति अवाढव्य असले तरी ते अगदी नीटनेटके आहे, सडपातळ आहे. बघा, श्री रामदास स्वामी पण म्हणतात की आपला संसार करायचा आहे तर तो नीटनेटकेप्रमाणे करा. आपल्या शरीराला सडपातळ असं तुम्ही नेहमी ठेवा. त्याद्वारे त्यांनी सांगितलेली उपासना, सूर्य नमस्काराची उपासना करा. श्री रामदास स्वामींचे खूप आभार. रामदास स्वामी म्हणजे सूक्ष्म स्वरूपात असलेले श्री हनुमानजी, ज्यांनी मनाचे श्लोक लिहून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सांगितले आहे की मनुष्य योनीमध्ये तुम्ही कसे वागावे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. श्री हनुमानजींचे खूप आभार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे. गुदद्वारला आत ओढून घ्यायचे. जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे शरीरामधले महत्वाचे चक्र, मूलाधार चक्र. बघा, जिथे हनुमानजी आहेत तिथे आहेत बुद्धीची देवता, आधिदेवता श्री गणेशा. बघा, जेव्हा तुम्ही शंकर देवांच्या दर्शनाला जाता तिथे असते बुद्धीची देवता गणपती बाप्पा आणि सूक्ष्म रूपामध्ये श्री हनुमानजी. या दोन्ही देवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. पृथ्वी तत्वाशी संबंधित ह्या देवता. पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये खूप सुरक्षित आहोत, समाधानी आहोत. या धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. आपली अध्यात्माची वाटचाल अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्याद्वारे विविध देव दर्शन आपण करत आहोत. या धरणी मातेचे खूप आभार. प्रत्येक क्षणाला एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावत आहोत. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. बघा, चपळ जी व्यक्ती चपळ आहे ती एकही क्षण वाया न घालवता स्वतःचा देह सत्कारणी लावत आहे. ज्याप्रमाणे चपळ असे श्री हनुमानजी आहे, महाविद्युल्लते परी. बघा, जेव्हा विजा चमकतात एक क्षणही लागत नाही वीज पडण्यासाठी. अशी ज्याप्रमाणे चपळाई ज्यांच्यामध्ये आहे असे श्री हनुमानजी वायू वेगाने कुठेही जाऊन पोचतात.
त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. कोटीच्या कोटी म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा कोटी, अशी उड्डाणे श्री हनुमानजीच फक्त मारू शकतात, ज्यांनी उत्तरेकडे उड्डाण केलेले आहे. आणि जिथून ते द्रोणागिरी पर्वत एक क्षणही वाया न घालवता श्री लक्ष्मणांसाठी घेऊन येतात. त्यातली संजीवन बुटीचा अर्क काढून तो त्यांना देण्यात येतो आणि त्याद्वारे मूर्छित झालेले श्री लक्ष्मण उठून बसतात. असे चपळ असलेले श्री हनुमानजी, वायुपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. मंद्रादी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. द्रोणागिरी पर्वत जे घेऊन आले त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार. आनिला मागुनी नेला आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे. सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही मांड्यांवर ठेवा. आपण विचार पण करू शकत नाही इतक्या चपळाईने आपले मन असे सैरभर असते, पण त्या सैरभैर मनाला शांतता लाभते जेव्हा आपण हनुमानजींचे नाव घेतो. एका क्षणाचाही विचार न करता हनुमानजी चपळाईने पर्वत घेऊन येतात. मनासी टाकिले मागे. आपले मन इकडून तिकडे उडत असते, पण त्या मनाचा विचार मनालाही मागे टाकून हनुमानजी गतीसी त्यांच्या गतीची आपण तुलनाच करू शकत नाही, जिच्यामध्ये मोजमाप नाही अशा गतीने ते जातात आणि चपळाईने द्रोणागिरी पर्वत घेऊन येतात. अशी त्यांच्या चपळाईला मनापासून नमस्कार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. प्रत्येक क्षणाला या अंजनी सुताचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर घ्यायचे. कल्पनेतनं आपल्या गुडघ्यांवर ओम काढा, राम नाम काढा, रेखीचे चिन्ह काढा. अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे. तयासी तुलना कोटे मेरू मंदार धाकुटे. बघा आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये, अणूमध्ये, रेणूमध्ये सामावले आहे वायू तत्व. पवनपुत्र हनुमानजींचे आशीर्वाद. आणि जे अणूच्या म्हणजे सूक्ष्म रूप पण जे धारण करतात, आणि ब्रह्मांड जे आपण विचार करू शकत नाही, या ब्रह्मांड एवढं पण ज्यांना रूप घेता येते, असे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार. तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे. म्हणजे तुलनाच करू शकत नाही. मेरू आणि मंदार पर्वत ज्यांच्या पुढे धाकुटे आहेत, छोटे आहेत, अशा त्या हनुमानजींचे खूप आभार. महाबली, महाशक्तिवान, धूर्त वैष्णव गायका. धूर्त आहेत म्हणजे तुमची भक्ती ही धूर्त स्वरूपात. म्हणजे बघा, जो तुमच्याशी वाईट वागत असेल त्याच्याशी तुम्ही वाईट नका वागू, पण धूर्तपणे त्याला टाळून तुम्ही तुमची भक्ती सुरू ठेवा. असा धूर्तपणा श्री हनुमानजींकडे आहे. बघा, रामदास स्वामी म्हणतात की असा हनुमानजींसारखा धूर्तपणा तुमच्यात येऊ द्या. मग तो धूर्तपणा तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये वापरा.
एक करतोय म्हणजे त्याच्याप्रमाणेच आपण असं करायचं असं नाही आहे. तुमची बुद्धी वापरा, तुमची युक्ती वापरा आणि त्याप्रमाणे भक्ती करा. अशा त्या हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात गुडघ्याच्या दोन खाली ठेवा. कल्पना करायची आहे प्रत्येक अवयवाला आपण रेकी देतोय. बघा प्रत्येक अवयव त्याच्यामध्ये अणुरेणू आहे. त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री हनुमानजी आहेत. आपल्या प्रत्येक कणामध्ये रोमामध्ये श्री हनुमानजी आहे. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. ब्रह्मांडा भोवते वेढे, बघा सगळं ब्रह्मांड मावेल अशी हनुमानजींची शेपूट. ज्याला मोजमाप करण्यासाठी रावणांचे दूत पण थकून गेले होते, अशी अतिशय विशाल असलेली श्री हनुमानजींची शेपूट, ज्याच्यामध्ये सगळे ब्रह्मांड मावू शकते, वज्रपुच्छे करू शके, वज्राप्रमाणे जिच्यामध्ये शक्ती आहे अशी हनुमानजींची शेपूट. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आपण ब्रह्मांडामध्ये जे असे बघितलेले नाही अशी शक्ती त्या शेपटीमध्ये आहे. खूप आभार हनुमानजींचे सुंदर जपाद्वारे. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. शक्तिशाली हनुमानजींच्या शेपटीला नमस्कार. खूप आभार हनुमानजींचे. त्यांच्या पुढे आपण नतमस्तक झालेलो आहोत. बघा आपल्या डोक्यावर त्यांचे मऊ असे आशीर्वादारूपी हात आहे, ज्याद्वारे आपले वायू तत्व आणि इतर तत्व उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. बघा ज्यांच्या डोळ्यामध्ये भरपूर असे, म्हणजे बघा त्यांचे डोळे लाल लाल बुंद झालेले आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये इतक्या ज्वाळा आहे की जणू काही सूर्यमंडळ ते ग्रासून घेतील, पूर्ण व्यापून घेतील. आणि वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा, याच्यामध्ये हनुमानजींचे शरीर इतके वाढलेले आहे ज्याच्यामध्ये शून्यमंडळ म्हणजे भेदिले शून्यमंडळा, पूर्ण ब्रह्मांडाला ज्यांनी छेदले आहे असे त्यांचे शरीर, असे अवाढव्य शरीर. आणि त्याचप्रमाणे त्यांची शेपूट, जी आधी वाटत होती की छोटी आहे, पण ती वाढत वाढत गेली आणि त्याचा रावणाच्या दूतांना अंदाज येईना असे भेदिले शून्यमंडळा. सावकाश आपले दोन्ही हात घोट्यावर ठेवायचे. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही, पावसी रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया. बघा धनधान्यामध्ये सगळीकडे श्री हनुमानजींचे रूप आहे. धनधान्य पशुवृद्धी, बघा सगळ्या पशूंमध्ये हनुमानजींसारखी शक्ती. बघा अन्नदान करावं पण त्याचा विचार नाही करावा, असं धनधान्य पशुवृद्धी, ज्याद्वारे वृद्धी होत राहते सगळ्या गोष्टींची, त्या तत्वांची. अशा त्या तत्वाचे खूप आभार. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया. बघा आपण विविध मंत्र म्हणतो, त्याद्वारे आपल्याला माहिती नाही आहे आपल्या चक्रांमध्ये विविध बदल होतात, आपल्या स्वतःमध्ये बदल होतात.
नाहीतर नुसतंच आपण स्तोत्र वाचतोय आणि त्याचा आपल्यामध्ये काहीही बदल घडत नाही. नुसतंच वाचत चाललोय, त्याचा काहीही उपयोग नाही. लोकांना दाखवण्यासाठी आपण स्तोत्र वाचत चाललोय, पण त्याच्यामधले जे संस्कार आहे ते संस्कार जर आपण घेतले नाही तर हा आपला जन्म व्यर्थ आहे. म्हणून हनुमानजींसारखी बुद्धी आपल्यामध्ये येऊ दे, शक्ती आपल्यामध्ये येऊ दे आणि त्यांच्यासारखी युक्ती आणि भक्ती आपल्यामध्ये येऊ दे. भूतप्रेत समंदादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. बघा, असं म्हणतात की जेव्हा मृत्यू समय असतो त्यावेळेस तुम्ही जो विचार करता त्या विचाराप्रमाणे तुम्हाला पुढची योनी मिळते. म्हणून नेहमी रामाचं नाव घ्या. राम नाम घेतले की तिथे हजर असतात श्री हनुमानजी. भूतप्रेत संबंधादी म्हणजे भूतप्रेत पण पळून जातात. रोगव्याधी समस्तही, काही रोग असतील तर त्याचे पण निर्मूलन होते फक्त हनुमानजींच्या नावाद्वारे, भीमरूपी स्तोत्राद्वारे, राम नामाद्वारे. काही नाही तर राम नाम घ्या, ज्याद्वारे मोक्ष मिळतो. ह्या जन्माचा, ह्या पवित्र योनीचे प्रत्येक क्षणाला आभार. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. सावकाश दोन्ही हात आपल्या तळपायावर घ्या. कल्पनेतनं ओम काढा, राम काढा, रेखेची चिन्ह काढा. प्रत्येक चिन्हामध्ये श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक चिन्हांचे खूप आभार. या सुंदर मंत्राद्वारे ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. बघा, सगळ्या चिंता, सगळ्या काळजी हनुमानजींना देऊन टाका. आनंदे भीमदर्शने. हनुमानजींना बघून आपण खूप आनंदित झालेलो आहोत. संकटमोचन मारुती. बघा, सगळ्या संकटांचे हरण करणारे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाच्युती. बघा, हे 15 श्लोक असलेले भीमरूपी स्तोत्र किती छान आपल्याला मिळाले आहे. श्री रामदास स्वामींचे प्रत्येक क्षणाला आभार, ज्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे. ह्या सुंदर विशाल काय हनुमानजींच्या जन्माचा अर्थ बघा. ज्यांनी पूर्ण जन्म, हनुमानजींचा जन्म श्रीरामरायांची भक्ती करत घालविला, अशा ह्या मनुष्य योनीचे आभार मानायचे. या जन्माद्वारे, मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या या योनीचे सार्थक करत आहोत. रामनामाद्वारे. रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडनु. रामदासी अग्रगण्यो म्हणजे बघा, रामांचे जे दास आहेत असे श्री हनुमानजी दासगणू कपिकुळासी मंडनु. बघा, भक्ती करावी तर हनुमानजींसारखी. रामरूपी अंतरात्मा. बघा, आपल्या अंतरात्मामध्ये रामरायांना बघण्याचा प्रयत्न करा. दर्शने दोषनाशिती. आपल्या अंतरात्म्यामध्ये परमात्म्याला बघण्याचा प्रयत्न करा, जो परमात्मा रामरूपामध्ये आहे. बघा, आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये श्रीराम आहेत.
प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे, चांगल्या विचारांचे, चांगल्या कर्माचे, आपल्या चांगल्या वाणीचे, चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार. इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्र संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. रामदास स्वामींनी अनादिकालापासून इतके सुंदर हे स्तोत्र आपल्यासाठी रचलेले आहे. संकट निरसन ज्याद्वारे होते त्या मारुती स्तोत्राचे प्रत्येक क्षणाला आभार. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. श्री सीतारामचंद्रांना हे स्तोत्र ज्यांनी अर्पण केलेले आहे, आपला अहंकार, सगळे दुर्गुण आपण बघा सगळे श्री हनुमानजीच्या चरणी अर्पण केलेले आहेत. त्याचा नाश झालेला आहे. आपल्यातली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे. राम रूपी आंतरिक शक्ती, हनुमान रूपी आंतरिक शक्ती. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. नमस्कार करा. रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर ओम काढा आणि राम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे, श्री हनुमानजींचे, दत्तगुरु माऊलींचे प्रत्येक क्षणाला आभार. सावकाश दुसरा ग्लास भरून घ्यायचा आहे. या वैश्विक शक्तीला मनापासून प्रार्थना, हनुमानजींना मनापासून प्रार्थना, माझ्याद्वारे सगळ्यांना रेकी मिळू दे, सगळ्यांचे कल्याण होते. त्या पाण्यावर तुम्ही रेकीचं चिन्ह काढा. ओम काढा, राम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन, हॉन्शा झेशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्या निहारचं चिन्ह काढा. प्रेमाने आपण सगळ्यांना रेकी देत आहोत. उजवा हात आपला पाण्यावर ठेवा. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातल्या लोकांचे, माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण होत आहे. प्रत्येकजण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम होत आहे. प्रत्येकाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. वैश्विक शक्तीचा बॉल तयार करायचा आहे. ज्यांनी आधीच तयार करून ठेवलेला आहे त्या ब्रह्मांडामधल्या बॉलला घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्या आईवडिलांना बघा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत बघा. ज्यांच्यामुळे मिळाली आहे पवित्र योनी, ही मनुष्य योनी, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत. दत्तगुरु माऊलींचे, सगळ्या नवनाथांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आईवडिलांचे खूप आभार. आपल्या दोन्ही हातांमधनं त्यांना ऊर्जा जाते. आता आपल्या मिस्टरांना बघा, मिसेसला बघा. बघा प्रत्येकामध्ये आहे एक
सुंदर आशीर्वाद. आपण सगळे एकमेकांसाठी एक चांगले आशीर्वाद आहोत. प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व. या ईश्वरी तत्वाचे खूप आभार. बघा आपल्या बहीण भावंडांना बघा, सासरच्या लोकांना बघा. प्रत्येकाला ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचंय. वैश्विक शक्ती आपल्या पूर्ण वास्तूमध्ये फिरत आहे. कल्याणकारी मंगलकारी शक्तीचे आशीर्वाद आपल्या पूर्ण घराला मिळत आहे. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये घराला बघा, घरातल्या लोकांना बघा. प्रत्येकाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात ह्याची बॉलला वरपासून खालपर्यंत घेऊन या आणि नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळ्यांना बघा, आपल्या घराला पण बघा. वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघा. वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचे. राम नाम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. वैश्विक शक्तीचा बॉल या ब्रह्मांडात ठेवायचा आहे. आणि आता काढायचं आहे राखू 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 राखू. आणि मग कॉर्ड कटिंग करायचं आहे. कट कट कट. खूप आभार या वैश्विक शक्तीचे. श्री राम सीता मैयाचे, श्री लक्ष्मणांचे, श्री हनुमानजींचे. प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम श्री हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.